एक महत्त्वाची बातमी, चित्रपट निर्मात्यांनी सरकारला संपाचा इशारा दिलाय। सरकारने जीएसटी पूर्णपणे माफ करावा अशी मागणी या मराठी चित्रपट निर्मात्यांनी केलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये जीएसटी माफ होतो तर महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न त्यांनी विचारलाय। पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांच्याकडून। प्रशांत, जीएसटी बाबत या मराठी चित्रपट निर्मात्यांची नेमकी काय मागणी आहे? विशेषतः निर्मात्यांनी धक्का घेतलेला आहे। 1 जुलैपासून जीएसटीचा जे काही लागू होणार आहे टॅक्स आणि त्याचाच परिणाम संपूर्ण चित्रपट सृष्टीवर जाणवणार आहे। निर्मात्यांचं असं म्हणणं आहे सध्या की आधीच चित्रपट सृष्टी जी आहे की आपण नुकतंच बघितलं की अतुल तापकीरांची आत्महत्या असेल किंवा वेगवेगळे 125 ते 150 सिनेमे वर्षभरामध्ये रिलीज होतात, मात्र एक 7-8 फिल्म ज्या असतात त्या चालतात की बिझनेस त्यांना मिळतो। मात्र अशा वेळी अनेक मराठी सिनेमा आपला जर जगवायचा असेल, चित्रपटसृष्टीला आपले एवढं एक ऐतिहासिक महत्व आहे, त्यातून ही चित्रपटसृष्टी जिवंत राहावी म्हणूनच की बंगालमध्ये जर हा जीएसटी टॅक्स जो आहे तो माफ होऊ शकतो तर मराठी सिनेसृष्टी भारतामध्ये मुंबईची सिनेसृष्टी आहे, आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठी सिनेसृष्टी म्हणून ओळखली जाते। म्हणूनच ती जर जिवंत ठेवायची असेल तर हा जे काही जीएसटीचा कारण की 28% टॅक्स आणि त्याचाच परिणाम की सिनेमा आधीच तर प्रेक्षक हा तितकासा रिस्पॉन्स देत नाहीये बॉक्स ऑफिसवर, त्याचा आणखीन परिणाम होईल आणि अनेक जे निर्माते आहेत परत एकदा देशोधडीला लागतील अशी भीती हे निर्माते व्यक्त करतायत। मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय, अर्थमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, मात्र ठोस सरकारने ठरवलं की हा आहे असा लागू करायचा तर जे चित्रपट निर्माते आहेत, चित्रपट महामंडळाचे जे सदस्य आहेत किंवा सिनेमा ओनर्स असोसिएशन आहे, 1 जुलैपासून स्तंभावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।